नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात 35,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी शनिवारी एक्स या समाज माध्यमातून दिले। तर राज्यातील माता भगिनी मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि पोषण आणि सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मान सन्मान स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। तर त्यामुळे या योजनेला कोणाचाही विरोध असल्याचं कारण नाही असं त्यांनी नमूद केलं। तर वित्त आणि नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली। चालू आर्थिक आणि वर्षात योजनेसाठी आवश्यक अशा संपूर्ण रकमेची तरतूद अर्थसंकल्पात केली। त्यामुळे या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सगळ्यांना प्रश्न पडला होता। मात्र महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या योजनेविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।